आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रणय फुके सर मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, मोठा मेळावा आयोजित करतात। काय वाटतं भारतीय जनता पार्टीला? नाही काही असं काही वाटत नाही आहे, पण हे दोघं एकत्र येत आहे याचा काही असं काही खूप काही फरक पडणार किंवा भारतीय जनता पार्टीवर किंवा महायुतीवर काही खूप काही फरक पडणार असं मला वाटत नाही। कारण महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे या दोन्ही पक्षांना रस्ता दाखवला आहे, विधानसभेच्या निवडणुकीत रस्ता दाखवलेला आहे, तर मला असं वाटत नाही की असं आता परत एकत्रित येऊन, कारण लोकांनाही समजतं की स्वतःचं अस्तित्व वाचवण्याकरता, स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व वाचवण्याकरता हे दोघंही भाऊ एकत्र आलेले आहे उद्यासाठी। हिंदी सक्तीचा निर्णय केला हे आता चूक वाटते असं वाटतं सरकारला? सरकारने हा निर्णय, आमच्या सरकारने हा निर्णय नाही केला। हा महाविकास आघाडी सरकारने उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना हा निर्णय करण्यात आलेला आहे। त्रिसूत्री जो अहवाल होता, या संदर्भातला जो अहवाल होता, जी स्वीकृती उद्धव ठाकरेजींनी केलेली आहे, हा आमच्या सरकारचा निर्णय आहे। त्यांनी जो निर्णय केला होता त्या संदर्भातला जो GR होता तो आम्ही रद्द केलेला आहे। आता सध्या पंढरपूरला वारी आहे आणि त्यामध्ये नक्षलाईज त्यामध्ये आहेत असा आता सत्ताधारी आमदार असं काही बोलत आहेत। काय वाटते या सगळ्या संदर्भात तुम्हाला? या संदर्भात विधान परिषद सदस्य मनीषा कायंदेंनी सभागृहामध्ये हा विषय उचलला होता आणि त्यांच्याकडे अनेक वारकऱ्यांनी या प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या की काही अर्बन नक्षल प्रकारचे लोक जे लोकांची दिशाभूल करतात, हिंदू धर्माच्या विरोधात, वारीच्या विरोधात, विठ्ठलांच्या विरोधात लोकांच्या मनामध्ये भावना तयार करतात, ते त्या वारीमध्ये शिरलेले आहेत आणि त्या वारीमध्ये शिरून ते हिंदू धर्माचा अपप्रचार करण्याचं काम ते करतात आहे, असे त्यांच्याकडे काही लोकांनी आणि विशिष्ट वारकऱ्यांनी तक्रार केली होती आणि त्याच तक्रारीच्या संदर्भात त्यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाला सांगितलं। पावसाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। सरकारच्या एकूण अजेंड्यावर काय असणार आहे? कुठले मुद्दे प्रामुख्याने सरकार हाताळणार आहे? नाही, निश्चितच अनेक विषय सरकार हाताळत आहे। कालच अनुसूचित जमातीचं महामंडळ म्हणजे कमिशन तयार करण्याच्या संदर्भातला कालच हे झालं। अनुसूचित जातीच्याही संदर्भातला कालच निर्णय झाला की त्याचं एक कमिशन तयार करण्यात यावं, एक सक्षम ज्याला एक संवैधानिक दर्जा आहे असं एक कमिशन तयार करण्याच्या संदर्भात कालच निर्णय झाला। हा एक फार महाराष्ट्रासाठी हे दोन्ही निर्णय फार महत्त्वपूर्ण आहे। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रणय फुके। मी गुणवंत दांगड, DRB न्यूज, मुंबई।